महाराज राजा होता का विश्वामित्र पुन्हा ऋषी झाले. विषय फार मोठा आहे त्यांचा. आणि त्यावेळी त्या झाल्यानंतर त्या ऋषी महात्म्याने कोण विश्वामित्र कुठे आले? वशिष्ठांच्या जात होता. वशिष्ठांच्या आश्रमातून जावं म्हणून निघाल्यानंतर त्या ठिकाणी तप सांगतो बरं का. हो तपाचे सामर्थ्य तपला आत्माचे सामर्थ्य तपला आत्माचे सामर्थ्य कारण का तपाचं कार्य करतं महाराज. आणि त्या टायमात ती केल्यानंतर कोण तिथे गेले आणि म्हणले ऋषीच्या आश्रमात तुम्ही जरा 2 घास खाऊन जावं. म्हणजे मी एकटा नाही, माझे सैन्य भरपूर आहे. किती सैन्य आहे माझं? भरपूर सैन्य आहे माझं. त्यांना पण जेवायला आहे म्हणले. तर तुम्ही म्हणले जेवायला हो तुम्ही फक्त पंक्ती टाका. आता पंक्ती पडू दे आपल्याला लगेच. जेवण तयार आहे लगेच. तसंच आहे म्हणजे जेवण. आणि त्यांनी कामधेनू कल्प चिंतामणी आवडीचा गणी पुरवितो. कारण कामधेनू होती त्याचं नाव कपिल शब्द वापरला ना शास्त्रामध्ये. आणि त्या कामधेनूला पाचारण केलं. कसं केलं? ज्यांच्या मनामध्ये जसं पाहिजे असेल तसं जेवण दे. आता आपण जेवायला बसलो, सगळ्याला सारखं जेवण मिळेल का? कोणाला वाटणार थोडे मीठ लागतंय, बरोबर आहे का? कोणाला वाटतं थोडं तिखट राहावं, कोणाला वाटतं कोशिंबीर राहिली, कोणाला वाटतं वरी तूप राहावं. म्हणजे त्याच्या आवडीचा विचार. तसं ते सांगितलं. कोणाला सांगितलं? त्यांना सांगितलं की म्हणले ज्यांची इच्छा असेल त्या इच्छेप्रमाणे त्यांना तिथं प्राप्त होते. आणि त्या ठिकाणी प्राप्त होती म्हटल्या बरोबर हो आव लक्षात ठेवा. ह्याची तुपाच्या तर नळच होता किती बी घे. हो त्यांना काय गॅस आणायचा आहे का? कल्पना होती. आणि त्या टायमाला महाराज त्यांनी हो जेवण दिलं. परंतु विश्वामित्र म्हटले मी राजे आहे, माझ्याकडे दुष्काळ पडत, त्यासाठी गाय मला दे आणि म्हणजे प्रजेचं पालन पोषण करता येईल. त्या टायमाला म्हणजे नाही. त्या टायमाला त्यांनी गाय ओढीत नेत असताना त्या गायीनं विस्काळ दिला महाराज. आणि त्याचं सैन्य मारून टाकलं. कुणाचं? विश्वामित्राचं सैन्य मारून टाकलं. सगळं सैन्य काही ठेवलंच नाही. सैन्य शेवट त्या टायमाला हा जी होता कोण? विश्वामित्र. हो त्या टायमात काही आपलं ते जी गाय होती गायीनं सांगितलं म्हणजे ऋषी महात्मे तुम्ही म्हणले एवढे म्हणले तुम्हाला, कारण का क्षत्रियांचं ते तुमच्या पैसे आहे आणि तुम्ही म्हणले गप का बसले मला ओढीत देतात. अगं तो राजे आहे. राजा बोले राजापाशी काय करू शकत नाही. आणि त्या टायमात सांगितल्यानंतर ते निघाले महाराज. आणि निघाल्यानंतर त्या गायीनं काय केलं? ते सैन्य होतं मारून टाकलं. आणि विश्वामित्र तपश्चर्या केली. कारण का विश्वामित्र काय करायचे? किती तपश्चर्या केली? 60,000 वर्ष तपश्चर्या केली. 1000 वर्ष झालं पुन्हा तपश्चर्या बसायची. 1000 वर्ष झालं तपश्चर्या. आणि शंकर भगवान तपश्चर्या करत असताना ते भगवान प्रसन्न झाले. जे म्हणले शस्त्र माझ्या ज्याच्या आहेत दानव मानव देव सगळे मला प्राप्त झाले. आणि प्राप्त झाल्या बरोबर कारण का वशिष्ठांच्या ह्याच्यावर हमलाच केला महाराज. आता चालला ना युद्ध चालू आहे ना. हा तसं युद्ध चालू झालं महाराज. हमलाच केला त्यांनी. हो आणि युद्ध केल्यानंतर त्यांनी ब्रह्मदंड झाला. म्हणजे येऊ दे म्हणे तुझे शस्त्र काय आहे तुझ्या पुढे ताकद कमी पडली महाराज. आणि ब्रह्मदंडाच्या पुढे ताकद नाही चालत नाही. त्या टायमाला म्हणजे मी जर ब्राह्मण जर असतो तर पण क्षेत्र तप केलं.